नमस्कार. आज आपण भेट देणार आहोत महाराष्ट्रातील एक प्राचीन आणि अत्यंत श्रद्धास्थान असलेल्या पवित्र जागेला, जेजुरी. पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात वसलेली ही जागा खंडोबा मंदिराच्या मल्हारी मार्तंड या देवतेच्या मंदिरामुळे प्रसिद्ध आहे. खंडोबा म्हणजे भगवान शंकराचे युद्धरूप, ज्यांना मल्हारी मार्तंड असं म्हणतात. पुराणानुसार मणी आणि मल्ल या नावाचे राक्षस पृथ्वीवर अत्याचार करत होते. त्यांचा संहार करण्यासाठी भगवान शिवाने जेजुरीच्या डोंगरावर खंडोबाच्या रूपात अवतार घेतला आणि विजय प्राप्त केला. हीच कथा आजही चंपाषष्ठी या सणाद्वारे आपण साजरी करत असतो. जेजुरीचं मंदिर साधारणतः 200 ते 300 पायऱ्या चढून डोंगराच्या माथ्यावर आहे. गुड मॉर्निंग, सुप्रभात. नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे. मित्रांनो, आता चाललो आहे सकाळी जेजुरीला. सासवडीच्या घाटाच्या वरती आलो इथं, नाही बोबीव घाटाच्या इथं आलो आहे आणि गाडी इथं लावली. चहा घेणार आणि आता वाजले बरोबर 5:30 तर 6 वाजेपर्यंत आपण पोचू जेजुरीला. बघत काय होतं आहे. इतिहास सांगतो की जेजुरीचं मंदिर यादव काळात अस्तित्वात होतं. नंतर पेशवे काळात त्याचा जीर्णोद्धार झाला. स्थापत्य शैलीत मराठा व दख्खनी शैलीचा सुंदर संगम दिसतो. जेजुरी हे केवळ धार्मिक स्थान नाही, तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक परंपरेचा एक अविभाज्य भाग आहे. मंदिरामध्ये खंडोबा या देवतेची मूर्ती, मल्हारी माळसाकांड खंडोबा, हातात तलवार, बाजूला नंदी आणि सभोवती हळदीने भरलेला परिसर. म्हणून जेजुरीला हळदीचं सोनं आणि सोन्याची जेजुरी असं म्हणतात. प्रमुख सण म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात येणारी चंपाषष्ठी. या दिवशी हजारो भाविक येळकोट येळकोट जय मल्हार असं म्हणतात, जयघोष करतात, गड चढतात. यात्रेच्या वेळी गड पूर्णपणे हळदीने झाकलेला असतो. एक अनोखा भक्तिपूर्ण अनुभव आपल्याला पाहायला मिळतो. खंडोबा महाराज, खंडोबा ही देवता हे मराठा, धनगर, माळी आणि इतर अनेक समाजांचे कुलदैवत आहे. त्यांच्या कथा, भारुड, पोवाडे, ओव्या आणि लोकगीतांमध्ये आजही जिवंत आहेत. हे आहे जेजुरी ठिकाण. मंदिराच्या बरोबर मागच्या साईडला आता आहे मी आणि इथं शंकराची पिंड आहे. आता त्या ठिकाणी पूजा झाली आणि आता आपण ते जुनं प्रचलित जेजुरीचं ठिकाण, खंडेरायाचं ठिकाण, त्या ठिकाणी आता आपण आहोत. टोचते आणि टोचू दे म्हणते. तुझ्यामुळे चप्पल नाही घातली मी. तो तिकडला रस्ता पायऱ्याचा, त्याला काही नसतं वाटत. इकडं तुला माहित नाही, तुझ्यामुळं मग तर सगळे चालतंय छानपैकी गालिशावर ना. तर मित्रांनो, असा काही आहे इतिहास जेजुरीचा. आणि आता दर्शन झालं आणि आता खाली आलोय. काय झालं तुला? कशाला हवं जायला आता? फास्ट गेलं पडणारच ना. चला पद्मनाभला इथे ठेवतो. पद्मनाभला आतमध्ये बसव पहिल्यांदा म्हणा. मग सांग मी उघडतो बघ. हा जा उघड. अरे त्याला नाम ठेव. त्याला घे.
हळू त्याला उचल, हळू. हा आत ठेव त्याला, हळूच ठेव. हा जाऊ रे त्याला आतमध्ये, तू जा आतमध्ये, तू पण जा. दोघं बसा. मित्र पराग देवेकर गुरुजी त्यांनी मला रेफरन्स दिला होता. सासवडमध्ये हे मिसळ आहे, तरी मिसळ खायला नक्की जावं. तर खूप दिवसापासून मला यायचं होतं आणि माझा एक ऑफिसमधला पण मित्र आहे भाऊ म्हणून, त्यांनी पण मला रेफरन्स दिला होता. तर आज आलो ह्या ठिकाणी. उत्कृष्ट सुंदर अशी मिसळ आहे, जळजळीतपणा नाही, एकदम मस्त आहे. नक्की एकदा येऊ शकता तुम्ही या ठिकाणी सासवडमध्ये, सासवडच्या त्या चौकाच्या अलीकडं. हा रोड जातो इकडं पुढं ह्याला बोगदेव घाटाकडं, हा रोड जातो इकडं पुढं सासवडमध्ये जेजुरीमध्ये. तर ही मिसळ हे ठिकाण नक्की तुम्ही येऊ शकता एकदा. तर मित्रांनो आता आलो आहे घरी आणि आता परत चाललो आहे उद्योगाला काही वेळाने. तर जाऊयात आपण आता उद्योगाला. चला तुम्ही पाहा तोपर्यंत ढगांचा छोटासा टाईम लॅप्स वेळ माझा आहे, तो मी थोडासा इथं वापरतो मी तोपर्यंत. मग नंतर जाऊयात आपण चिंचवडला जायचं आपल्याला श्राद्धाला. तर मित्रांनो सगळं आवरलेलं आहे, जायचं चिंचवडला श्राद्धाला. आता जाऊयात आपण आपल्या घरापासून चिंचवडला. आज वडगाव ब्रिजवर अक्षरशः काहीच गर्दी नाही, एकदम निवांतपणे चाललो आहे. इतर वेळी या ब्रिजवर जाम लागलेला असतो चिंचवडला जाताना. तन्नेनातिरोहति एतावानस्य महिमा अतोज्जायागस्य पूर्वजः पादोस्य विश्वाभूतानि त्रिपादस्यामृतं दिवे त्रिपादूर्ध्वोदयत्पुरुषः पादवपुनन्तमां ब्राह्मणपादपांसवः आपद्धनन्द्वान्धसहस्रभानवः समेतार्थार्पणकामधेनवः समस्तीर्थां पवित्रमूर्तिरक्षन्तमां ब्राह्मणपादपा